नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी झालेली आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। नुकतेच माझ्या हाती बीएमसीची जी काय आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाची रिक्त पदांची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि रिक्त पदाची माहिती मी आपल्या समोर सादर करतोय की आपल्याला या गोष्टी समजणार आहेत की कोणत्या पदाच्या जागा किती शिल्लक आहेत आणि किती टक्के प्रमाणात या ठिकाणी बीएमसी मध्ये रुग्णालय विभाग रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या जागा असतील, इतर वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या रिक्त असल्या कारणाने लवकरच या ठिकाणी त्यांना भरती करणं खूप गरजेचं आहे। कारण जो काही लोड आहे त्या कर्मचाऱ्यांवरती हा लोड जास्त प्रमाणात येत असल्यामुळे आणि रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे बीएमसीला तात्काळ ही भरती करणं खूप गरजेचं आहे, अशी एक न्यूज आपल्या हाती लागलेली आहे। आणि त्यामधून आपल्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना काय मिळू शकतं तर बघा, आपल्याला खूप चांगला या ठिकाणी रोजगार मिळू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी ही माहिती लगेच पाहूया। बघा, लक्षात असू द्या, इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कॉमन सिलेबसवरती एक बॅच या ठिकाणी मी अनाउन्स करतोय। सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती 2025 या नावाने ही बॅच आहे। महाराष्ट्रात होणाऱ्या जेवढे काही सरळ सेवा आहेत त्यासाठी लागणारा जो काही कॉमन सिलेबस आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, अंकगणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे, या सिलेबसवरती ही बॅच आहे। फक्त 999 रुपयामध्ये आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील या ठिकाणी मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या। बघा, त्यानंतर आपण बघूया बीएमसीच्या रुग्णालयामध्ये 45% जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि ही न्यूज आपल्याला भेटली। मग कोणत्या जागा रिक्त आहेत आणि त्या पदाचे कोणती पदे रिक्त आहेत आणि त्या पदाची संख्या या ठिकाणी किती रिक्त आहे हे बघूया। मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शिव व नायर या तीनही महत्त्वाच्या रुग्णालयामध्ये प्राध्यापक, लक्षात घ्या, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, परिसेविका, सफाई काम कर्मचारी, कक्ष परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल 45%, लक्षात घ्या, 45% या ठिकाणी पदे या ठिकाणी या रुग्णालय विभागामध्ये रिक्त आहेत। बघा, पुढे काय म्हटलं की रिक्त असलेली जी काय पदे असलेली ही उघड माहिती या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे रुग्णसेवेवरती जो काय परिणाम होतोय तो परिणाम होण्याबरोबर असलेली कर्मचाऱ्यांवरील ताणही या ठिकाणी वाढत आहे। बघा, त्यानंतर ही आपण बघूया पुढे की जन आरोग्य हक्क अभियान जे राबवलं जातं ही आकडेवारी या जन आरोग्य अभियानाने उघड केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांचे सार्वजनिक खाजगीकरण या ठिकाणी भागीदारीतून म्हणजे रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याऐवजी रिक्त पदे भरून सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यावरती भर द्यावा अशी सूचना ही अभियानाकडून करण्यात आलेली आहे। मग आता यामध्ये केएम असेल, केईएम, शिव आणि नायर या 3 रुग्णालयांच्या महत्त्वाची ही रुग्णालय या ठिकाणी मुंबईमध्ये रुग्णसेवा देत असतात आणि या रुग्णालयामध्ये मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, प्राध्यापक असेल, सहाय्यक प्राध्यापक, तंत्रज्ञ आणि परिचारिका यांची तब्बल 1017 पदे असून त्यातील फक्त 443 पदे या ठिकाणी कायम नियुक्तीने भरलेली आहेत। बघा, आता 443 पदे या ठिकाणी कायम नियुक्तीने भरलेली आहेत, पण इतर पदे या ठिकाणी रिक्त आहेत। यामध्ये केएम रुग्णालयामध्ये प्राध्यापकांची 106 पदे मंजूर असून त्यातील 40 पदे रिक्त आहेत। सहयोगी प्राध्यापकांची 168 पदे रिक्त असून मंजूर असून 50 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। प्रयोगशाळा सहाय्यकाची 33 पदे असून सर्वच पदे रिक्त आहेत। बघा, प्रयोगशाळा सहाय्यकची सुवर्ण संधी या ठिकाणी आहे, सर्व पदे या ठिकाणी रिक्त आहेत, जेवढी मंजूर आहेत ती पूर्णपणे या ठिकाणी रिक्त आहेत। प्रयोगशाळा परिचर्याच्या 27 पदांपैकी 10 पदे रिक्त आहेत। क्षकिरण तंत्रज्ञानाची 52 पदांपैकी 30 पदे या ठिकाणी रिक्त असून सहाय्यक तंत्रज्ञानाची 72 पैकी 61 पदे, परिचारकांच्या 116 पैकी 13 पदे या ठिकाणी रिक्त आहेत, अशी माहिती या ठिकाणी उघड झालेली आहे। पण पुढे पाहता शिव रुग्णालयातील 99 प्राध्यापकांपैकी 54 पदे रिक्त असून सहयोगी प्राध्यापकांची 138 पदांपैकी 40 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। सहाय्यक प्राध्यापकांची 225 पैकी 153 पदे रिक्त आहेत। त्याचप्रमाणे औषध वितरकांची 44 पैकी 23 पदे रिक्त आहेत। प्रयोगशाळा सहाय्यकांची सर्वच पदे या ठिकाणी सुद्धा शिव रुग्णालयामध्ये रिक्त आहेत।
प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची 71 पदांपैकी 34 पदे रिक्त आहेत, तर क्ष किरण तंत्रज्ञानाची 44 पैकी 19 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. नायर रुग्णालय जे आहे, नायर रुग्णालयामध्ये 78 प्राध्यापकांपैकी 31 प्राध्यापक या ठिकाणी पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकाची 115 पदे आहेत, त्यापैकी 29 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापकांची 184 पदांपैकी 132 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची 44 पदांपैकी 30 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. क्ष किरण तंत्रज्ञ जे आहेत ते 45 पदांपैकी 28 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. परिसेविका 99 पैकी 27 पदे आणि आया हे एक पद आहे, 192 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 68 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. कक्ष परिचर जे आहे ते 383 पैकी 130 पदे आणि सफाई कामगारांची 325 पैकी 120 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पदे या ठिकाणी तुम्हाला पदे कोणती पदे आहेत, कोणत्या पदांची भविष्यकाळामध्ये जाहिरात येऊ शकते आणि किती पदे शिल्लक आहेत, ते शिल्लक पदांची संख्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहेत. मंजूर पदे सांगितलेत, शिल्लक पदे पण सांगितलेली आहेत. मग शिल्लक पदांची जाहिरात जवळजवळ 45% ही पदं, एकूण संख्येच्या 45% पद रिक्त असल्यामुळे ही जाहिरात लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे. कारण जे काही कर्मचारी या ठिकाणी आता काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा लोड या ठिकाणी खूप आहे. बघा, त्यांना आत्ता जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना त्यांचं पूर्ण कुटुंब सांभाळून या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये जाऊन सेवा देण्याचं काम या ठिकाणी करावं लागतं. तर मग जो लोड या ठिकाणी कमी कर्मचारी असल्यामुळे तो लोड सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवरती खूप येत आहे आणि तात्काळ जे काही अभियानामार्फत ही माहिती उघड झालेली आहे त्यांनी तात्काळ ही जी काही रिक्त पदांची कमतरता आहे ती भरून काढण्याची एक त्यांना सूचना देखील या ठिकाणी केलेली आहे. भविष्य काळामध्ये लवकरच या ठिकाणी ही जाहिरात आपल्याला BMC कडून पाहायला मिळणार आहे. तात्काळ तुम्ही एक काम करायचं आहे, ज्यांची इच्छा या ठिकाणी आपल्याला त्या विभागामध्ये काम करण्याची आहे त्यांनी अभ्यासाला मात्र लगेच सुरुवात करायची आहे. कारण जाहिरात 100% भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला सावध करण्याकरता हा एक मी व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण नवीन नवीन अपडेट जे येतात, नोटिफिकेशन येतात, ते आपल्यापर्यंत अशाच माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्हाला तुमची निवड होईपर्यंत या ठिकाणी सहकार्य करत राहू. धन्यवाद.